365 दिवसापैकी एक दिवस निवडणुकीचा असतो. 364 दिवस जे असतात ते सहकार्य, संवाद, समन्वय आणि मतभेद झाले तरी संमती, सर्वसंमती अशा प्रकारे जायचं असतं. परंतु हे सातत्याने गेल्या 2 वर्षापासून जसे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत त्याचा एक मानसिक जबर धक्का सगळ्या विरोधी पक्षांना बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठलंही काम जरी चांगलं केलं तरी ते त्याच्याबद्दल टीका करत राहतात. एक टीका होते सारखी की निवडणूक आली म्हणून लाडक्या बहिणीची योजना केली, पण जेव्हा आनंदाचा शिधासारखी योजना 2 वर्षापूर्वी केली, महिलांना अर्ध तिकीट योजना ST मध्ये केली, लेक लाडकी योजना केली, तेव्हा कुठली निवडणूक नव्हती. आणि म्हणून महायुती जे वेगाने काम करते आहे ते वेग जो आहे तो त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांना त्रास होतोय आणि त्यामुळे सातत्याने विरोधी पक्ष त्याच्या हेतूवर शंका घेतं आणि सारखं हेच म्हणतात तुम्ही राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. पण मुळामध्ये असं आहे की जनता जनार्दन ठरवणार आहे कोण सत्तेवर असणार आणि कोणाचा राजीनामा घेतला जाणार आहे. त्याला फार थोडे दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे समन्वयाचं राजकारण होतं, जे सुसंवादाचं राजकारण होतं ते विरोधी पक्ष विसरलेला आहे आणि त्यांचं कुठेतरी रस्त्यावरती गुंडगिरीचं राजकारण चाललेलं आहे.